बोलितो देवचन भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती मनोनी बोल जरी रंगावती तरी स्वीकाराल काजी। जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाणवाली काल तरला जयाची आकुळे तया छत्रपतीची या चरण कमळे साष्टांग नमन करीत सो। ज्यासाठी लढले शिवाजी अपुले संभाजी ते एकले येसाजी लढले रणात पडले तानाजी सममावळे गडाला पण सिंह गेला आईसे योद्धे अमर झाले किती आईये महाराज पधारी। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा यावरनी करावा वेरो। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया। करता भरोवरी दुरावसी धुरी भवाची पुरी वाहतसे। काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे। अनुसंगिक प्रसंग रूपी प्राप्त स्थळी प्राप्त चिंतनाकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू संत सम्राट महाराष्ट्र भूषण नवे तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे असलेले खरे गुरु वारकरी संप्रदायाचा कळस देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल। अभंगावर बोलण्यापूर्वी 2 मिनिटं
घेतो तुमचे. महाराज गाव तुमचं पिंपरी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. महाराज काही जास्त लांबचा नाही. महाराजाचा जन्म पाहिलाय आमच्या भीमराव बाबांनी. पण झालं कसं, दादा शेषनारायण दादा ज्ञानेश्वर दादा, तुमचं काय नाव आहे महाराज? ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही बाळापूरचे ना आपले? बर 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 बर. हे सगळे महाराज ते नदीचा उगम जरी आपल्या गोदावरीचा नाशिक त्र्यंबकेश्वरला झाला असेल, तर फायदा आपल्या इकडे मराठवाड्यात आल्याच्या नंतर आपल्या लोकांना झाला. जरीही महाराज तुमच्या जिल्ह्यातला असेल, तुमच्या बाजूचा असेल, महाराजाचं शिक्षणही इथं तुमच्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात झालं. इथले बरेच मुलं माझे क्लासमेटही आहेत. पण महाराज लयच महाराष्ट्रभर इकडे तिकडे फिरायला. आमच्या संतोषचा बऱ्याच दिवसांनी इच्छा होती की महाराजाला गावात आणायचं. पण कसं असते, जेव्हा नशिबात असतं आणि जेव्हा तो योग येत असतो तेव्हाच माणूस आपण करणारे कोण आहे. महाराज 3 वर्षापासून आमच्या संतोषची इच्छा होती की बा महाराजांना बोलवा, आपण महाराजाला कीर्तन करण्याची तारीख द्यावं. कधी त्यांच्याकडनं मेळ जमला नसेल, कधी माझ्याकडनं मेळ जमला नसेल. पण यावर्षी योगायोगानं महाराज आमच्या संतोष दादांनी बोलवलं. तुमच्या सर्व मायबापाचं दर्शन झालं. उगा नारदाच्या गादीवरनं खोटं बोलू नये माणसानं. जेवढे काही तुम्ही रती महारथी बोलवले अतिशय सुंदर. काय दादाचं वयच काय, किती सुंदर मर्दंग वाजवलं. एकदा टाळ्या वाजवल्या. हे या काठापासून त्या काठापर्यंत बाबा सगळ्यांचं मी नाव घेऊ शकतो. पण झालं कसं, हे आपलं काम म्हणजे जिल्हा परिषदची शाळा असते. भरोकवा विसुटती टाइम आला, सगळं उपस्थित महाराज नाव तुमचं नाही घेतलं म्हणून व्हायचं नाही. अजिबात नाराज व्हायचं का? नाराज नाही. महाराज सगळ्यांचं नाव घेऊ शकतो मी. पण नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी, संपूर्ण श्रोते मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक आहे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक झालोय. आता कुणीही नाराज व्हायचं नाही. महाराज सेवेकरता निवडलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. अभंग हा उपदेश पर प्रकरणातील आहे. उपदेश करणारे जगद्गुरु, जगतवंदनीय असणारे तुकोबाराय देऊचे संत महाराजांचा अभंग आहे. आणि आज सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. शब्द सुरुवातीचा जो शब्द आहे, असू द्या बाबा, असू द्या. त्यांना ते कीर्तनात आले, मला उलट खूप करमलंय बरं का. सुरुवातीचा शब्द आहे. महाराज म्हटले की सांगतो, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. अभंग हा उपदेश प्रकरणातील आहे. उपदेश करणारे जगद्गुरु, जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू असणारे तुकोबाराय आहेत. कुळवाडी भूषण तुकोबारायांचा हा अभंग आहे. तुकोबारायांनी हा जो अभंग लिहिलाय तो हा अभंग उपदेश प्रकरणातील आहे. तो अभंग मायबाप तुमच्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवसाच्या सेवेसाठी मी हा अभंग निवडलाय. बघा, सप्त्याचं वर्ष किती आहे दादा? 4थं. सप्त्याचं वर्ष 4थं आहे. 8 चोक किती होतात? 32. आता उरलेत किती माझ्या नंतर? माझा म्हणजे 8 त्रिक 24. बरोबर आहे ना? मला कसं आहे, गणित येत नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. माझं गणित फक्त एकदाच पक्क आहे, ते पाकिट घेताना.
तिथं मात्र अजिबात चुकत नाही माय मावल्या, बाकी गणित येत नाही आपल्याला. होय दादा, ते 24 आणि अगोदरचे 2 25 26, मी 27वा महाराज आहे. कितवा? 27वा महाराज तुमच्या गावात आलेला आहे. मला सांगा, 27 महाराजांचे कीर्तन आजपर्यंत तुम्ही ऐकलेत? 27 महाराजांचे कीर्तन ऐकेपर्यंत जेवढे माळकरी तुमच्या गावात होते, XYZ 17 18 19 20 किंवा 100 200 जे असतील ते असतील. पण आज हा 36 एकर 35 गुंठे पट्टी असलेला महाराज इथं आणलाय तुम्ही. मला सांगा, किती माळकऱ्यांची संख्या वाढली? वाढतच नाही महाराज, गॅरंटी आहे मला समाजावर. विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, 4थ्या वर्षातली 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि अभंग ही 4थ्या वर्षातली 3ऱ्या दिवसाची सेवा आहे आणि अभंग सुद्धा 3 चरणाचा आहे. सर्वांच्या पाठांतरातील अभंग आहे. महाराज, आमच्या संतोष दादांनी मला फोन केला एका दिवशी, म्हणले जय हरी गणपत महाराज. मी म्हणलो जय हरी जय हरी. मी आपला मस्तपैकी सकाळी सकाळी कॉलेजला जात होतो, आला फोन. म्हणले जय हरी गणपत महाराज, संतोष बोलतोय. मी म्हणलो बोल दादा, तुझा नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव आहे. म्हणे महाराज, आमच्या गावामध्ये सप्ताह ठरला महाराज, वर्ष सप्त्याचं 4थं आहे. सांगा तुमचा कोणता दिवस घालू आमच्या सप्त्यामध्ये? काय म्हणले? सांगा तुमचा कोणता दिवस घालू सप्त्यामध्ये? म्हणलो बाबा, सकाळी सकाळी असे का बोलतायत नेमके? हे बघा म्हणलो संतोष दादा, आणि 10वा दिवस सोडून आणि 13वा दिवस सोडून कोणता दिवस घालायचं ते घाला. आता तुम्ही म्हणसाल माय माऊल्या हो, महाराज मरणाला भीते की काय? अजिबात भीत नाही, पण माझं हे व्हायचं राहिलं ना. म्हणून म्हटलो 10वा दिवस सोडून आणि 13वा दिवस सोडून कोणता दिवस घालायचे ते घाला महाराज. विठ्ठल विठ्ठल. उभं विनोदांना बोललो दादा, असे ते बोलले नाही बरं का. कसं आहे, समाजाला कॅप्सूल सिरप द्यावंच लागते महाराज. चला, छान नियोजन तुम्ही गावकरी मंडळीने केलं. गाव एकदम छोटा आहे, पण गावातली माणसं लय मनाने मोठी आहेत. का मनाने मोठी आहेत? एवढ्या रती महारती सांभाळणं काही सोपं आहे का? होय महाराज, जाऊ द्या माझा उगा बाटकाचा हिसाब. होय, आपला 10-12 हजाराचा महाराज छोटा महाराज आहे ना मी. मला साहेब हसायला होतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज, मनानं तुम्ही मायबाप मंडळी खूप मोठी आहे. का मोठी आहे? सत्ता करणं आजच्या कंडिशनला तरी सोपी गोष्ट नाही राहिली. त्यातल्या त्यात असे चांगले चांगले वादक, चांगले चांगले गायक बोलवायचे, चांगले चांगले महाराज बोलवायचे. माझ्या अगोदरचे, माझ्या नंतरचे सगळे मोठे माणसं आहेत, ज्ञानी माणसं आहेत. मीच फक्त त्यात लहान आहे. बोलवणं, छान नियोजन केलं महाराज. मी सुरुवातीलाच म्हटलो, चांगली माणसं भेटली खूप कमी योगायोग असतो. गायक चांगले असतात तर वाजवणारं चांगलं नसते, वाजवणारा चांगला असेल तर गायक चांगले नसतात. पण आज मला खरोखर इथं कीर्तनाला आल्याच्या नंतर बनावंसं वाटतंय की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली. महाराज, सांगू नका एवढं डोक्याला ताण असते. असे मृदंगाचारी आम्हाला भेटतात, काय वाजवतात ते. दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात. येतो का इकडं, जातो का तिकडं, येतो का इकडं, जातो का तिकडं, असे बोल वाजवतं. काय वय आहे दादा तुझं? एवढ्या कमी वयामध्ये एवढा सुंदर मृदंग वाजवला. गणपत महाराजांचं मन जिंकलंय बघ तू. पैसे काही मागू नको बरं का मला. हो महाराज, गायक सुद्धा सुंदर आहेत. आमच्या ज्ञानेश्वर दादांनी मी बाळापूर मध्ये असल्याच ऑर्डर दिली. म्हणले महाराज आम्हाला काही सांगू नका. म्हणले सगळे कीर्तन 8 वाजता सुरू झाले, 10 वाजता सोडायचे. मी म्हणलं मला जेवायचं हो. नाही 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 म्हणले महाराज. चला महाराज, छान नियोजन केलंय. आता तुमची स्तुती खूप झाली बरं का, जास्त स्तुती बी करायची नसते. विठ्ठल विठ्ठल. हा, माझ्या
माझ्यासोबत ज्यांनी मला माझ्या रथाचं सारथ्य करत ज्यांनी आणलं ते आमचे निर्गुण महाराज साळवेकर असतील आणि तो माझा शक्ती असेल, माझा लहान भाऊ आणि सर्व आमचे ते सुद्धा बालासाहेब आहेत, हे सुद्धा बालासाहेब आहेत. महाराज आज सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मगर सर तुकोबाराय म्हणतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. अभंग हा उपदेश प्रकरणात दिला आहे. उपदेश करणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय आहेत. उपदेश कोणाला करतात तर तुम्हाला आणि मला करतात. महाराज तुम्हाला आणि मला म्हणण्यापेक्षा या अद्यावत जीवापैकी मृत्यू लोकात जन्माला आलेल्या संपूर्ण मानव जमातीला म्हणण्यापेक्षा ज्याला कायच्या संग काय खायचं, कसं खायचं, किती खायचं हे समजते त्याला उपदेश महाराज करत आहेत. विठ्ठल विठ्ठल उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. उपदेश करणारे तुम्ही आम्ही आहेत. परंतु या अभंगामध्ये शिरण्याच्या पूर्वी थोडीशी पूर्वपीठिका घेऊत. महाराज उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे हे सुद्धा महाराज सांगितलं पाहिजे. उपदेश कोणी करायचा? आज महाराज उपदेश करणाऱ्यांची संख्या एवढी वाढली, सरळ सरळ बोलायचं झालं तर महाराज परमार्थ सांगणाऱ्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, परंतु परमार्थ करणाऱ्यांची संख्या ही खूप कमी प्रमाणात झाली. परमार्थ सांगणाऱ्यांची संख्या खूप वाढली हो मंडळी, परंतु परमार्थ करणाऱ्यांची संख्या कमी झाली. ही चर्चा जसं आता मी तुमच्या सोबत करतोय तशीच चर्चा स्वर्ग लोकांमध्ये, वैकुंठ लोकांमध्ये, कैलासामध्ये चर्चा झाली. लक्ष्मी आई साहेबांनी विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो तुम्हाला? तुम्ही थांबा हो. काय सांगत होतो तुम्हाला? कीर्तन. बघा हेच उत्तर अपेक्षित होतं मला. कीर्तन काय दादा 27वा महाराज तुमच्या गावामध्ये आले. बरं आहे तुम्ही विसरता म्हणून. तुम्ही जर ध्यानात ठेवलं असतं तर आम्हाला उसकावाड्यात जावं लागलं असतं ना तिकडे. महाराज ही चर्चा वैकुंठ लोकांमध्ये, ही चर्चा कैलासामध्ये, ही चर्चा स्वर्ग लोकांमध्ये चालते. भगवान परमात्मा सायंकाळच्या वेळेला आसनावर बसलेले आहेत आणि लक्ष्मी आई साहेब भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हटले, देवा हो देवा, अहो म्हणे पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चकोबाराय, नामदेवराय हे 4-5च लोक हरिहरी करायची. ही छोटी छोटीशी मंडळीची संख्येनं खूप छोटी होती. एवढेच लोक हरिहरी करायचे, एवढेच लोक पंढरपूरची वारी करायचे. तरी सुद्धा त्या काळामध्ये महाराज हिवाळ्यामध्ये हिवाळा व्यवस्थित होता, पावसाळ्यामध्ये पावसाळा होता, उन्हाळ्यामध्ये उन्हाळा होता की नव्हता? होता. पण बाळासाहेब मामा गावगावी सप्ते सुरू झाले. गावोगावी सप्ते सुरू झाले. तुमच्या छोट्याल्या गावामध्ये सुद्धा सप्ते सुरू झाले. मोठ्याल्या गावामध्ये महाराज 2-2, 3-3 सप्ते व्हायले. आमच्या सारख्या माणसाला एका गावात वर्षाकाठी 3दा जावं लागायलं. एवढेच सप्त्याची संख्या वाढली, एवढं परमार्थ करणाऱ्याची संख्या वाढली. या वर्षी मावळीच्या सोहळ्यामध्ये मुंगीला सुद्धा जागा होती का? भीमराव बाबा होती का? मला सांगा. याच्या अगोदर सुद्धा ज्यांनी वारी केली आणि या वर्षी ज्यांनी वारी केली, मला खरं इमानदारीने सांगा, एवढे लोक अगोदर होते का? किती मोठ्या प्रमाणात लोक या वर्षी माऊलीच्या सोहळ्यामध्ये होते. आमच्या दिंडीमध्ये महाराज 200-250 लोक राहायचे. 700 लोक आमच्या सुद्धा दिंडीमध्ये. एवढी परमार्थ करणाऱ्याची संख्या वाढली. आता मला सांगा, ही चांगलीच गोष्ट आहे ना. वारी करणं म्हणजे काय पाप थोडंच आहे हो महाराज.
चांगलीच गोष्ट आहे ना, पुण्याचं काम आहे ना. पण मला तुम्ही सांगा, एवढा परमार्थ व्हायलाय, एवढ्या पद्धतीनं पारमार्थिक कार्य होत आहे महाराज, पण उन्हाळ्यात पावसाळा का निर्माण झाला? झाला की नाही? उन्हाळ्यात पावसाळा पाहायला मिळाला की नाही आपल्याला? आणि पावसाळ्यामध्ये उन्हाळा अनुभवायला मिळाला की नाही? मिळायला की नाही? तुम्हाला विचारलं पिपरीकर मंडळी, हे असं का व्हायला नेमकं? हा जो प्रश्न मी तुम्हाला विचारलाय ना, तो प्रश्न जगाच्या मालकीने जगाच्या बापाला विचारला. म्हणे महाराज, एवढी परमार्थ करणाऱ्याची संख्या वाढली तरी सुद्धा पृथ्वीवर अशा पद्धतीचे वेगवेगळे संकट का येत आहे? इकडल्या मंडळीची माफी मागून बोलतोय. प्रश्नही माझ्या पदरचा नाही, उत्तरही माझ्या पदरचं नाही ज्ञानेश्वर दादा. ही चर्चा वैकुंठात चालली होती. आई साहेबांनी जेव्हा भगवंताला प्रश्न केला, देवा अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात परमार्थ करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, पण तरी सुद्धा उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा असं का होते? महाराज, भगवंताने आई साहेबाला दिलेलं खूप सुंदर उत्तर आहे. या कीर्तनामधनं काही जरी नाही घेऊन गेलं तरी चालल, पण एवढं देवाने आई साहेबाला सांगितलेलं उत्तर जरी घेऊन गेले तर माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं असं मी समजेल. महाराज, भगवंतानी सांगितलं, हे बघा तुम्ही जगाच्या मालकीण आहेत लक्ष्मी. दादा थाप मारत राहा. तुम्ही जगाच्या मालकीण आहेत. जे तुम्हाला काही दिसतंय डोळ्यानं ते सर्व काही खरं आहे. तुम्हाला जे लोक दाखवतात ना ते तुम्ही पाहताय. भगवंत म्हणतात बरं का आई साहेबाला, तुम्हाला जे लोक दाखवतात ना ते तुम्ही पाहताय, पण जे वास्तवात आहे ना ते मी पाहतो. लक्ष्मी, अगं पूर्वीच्या काळामध्ये 10-12 लोक परमार्थ करायचे. ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताबाई, चोकोबा, संत कबीर, सेनानावी महाराज, पण त्यांचा उद्देश मी होतो. त्यांचा उद्देश लक्ष्मी मी होतो. आजच्या काळामध्ये गणपत महाराजासारखे हजारो महाराज कीर्तन करायले, हजारो महाराज परमार्थ करायले. त्यांचा उद्देश मी राहिलो नसून लक्ष्मी, त्यांचा उद्देश तू झालेली आहे. हे काय मी माझ्या पदरचं सांगलं नाही बरं. उग कशाला घ्यावा महाराज, लोकांचं काय मार खाव काय आपण? ही वैकुंठातली चर्चा तुम्हाला सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. उपदेश करतायत तुकाराम महाराज. उपदेश करण्यासाठी त्या माणसाचा अधिकार त्या पद्धतीचा असायला पाहिजे. उगाच आता जर मी तुम्हाला उपदेश करतो म्हटलं तर चालत नाही महाराज. हे बारक्या चालतंय का? अजिबात चालत नाही. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत. त्या तुकोबरायाचा अधिकार किती मोठा आहे महाराज. काय अधिकार म्हणजे तुकोबरायाचा आहे? कोणता अधिकार तुकोबरायाचा आहे? जे वेद आहेत ना महाराज, वेद, त्या वेदाचा अर्थ कोणाला ठाऊक आहे? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. जे वेदाचा अर्थ फक्त आणि फक्त आम्हाला ठावा म्हणणारे जगद्गुरु तुकोबरायाचा एवढा मोठा अधिकार आहे. अजून तुकोबरायाचा अधिकार तुम्हाला सांगायचं का? तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम महाराजांचा अधिकार आहे दादा. रामेश्वर शास्त्रीचा अभंग आहे हा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जीने केला हा पुरुषार्थ. एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. हा पारमार्थिक अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. पण व्यावहारिक दृष्ट्या जर जगद्गुरु तुकोबा यांचा आपण अधिकार पाहायला लागलो ना महाराज, महाराज तुम्हाला सांगतो, आमची कीर्तनकार मंडळी कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांची गरिबी सांगत असताना रडू रडू महाराजांची गरिबी सांगतात. रडू रडू तुकाराम महाराजांची गरिबी आमची कीर्तनकार मंडळी सांगत असतात. पण दादा अहो कधीतरी त्या जगद्गुरु तुकोबा यांची श्रीमंती सुद्धा तुम्ही सांगा ना लोकांना. अरे आज जे पिंपरी चिंचवडची जी महानगरपालिका आहे ना महाराज, देशातली नंबर 1 ची श्रीमंत महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे महाराज. मगर सर त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जहागीरदारी माझ्या तुकोबारायाकडे होते. एवढे श्रीमंत माझे जगद्गुरु तुकोबाराय होते. पण सर्व काही महाराजांनी वाटून टाकलं. होतं नव्हतं ते लोकांना देऊन टाकलं. काळ बदलला, वेळ बदलला, कालमानानुसार होतं नव्हतं ते सर्व लोकांना दिल्याच्या नंतर मला सांगा महाराज, दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याच्या नंतर मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आज अनेक पक्षाचे लोक म्हणतात की महाराज आमच्या पक्षानं कर्जमाफी केली, ते म्हणतात आमच्या पक्षानं कर्जमाफी केली. मला मेन मुद्दा तुम्हाला हा सांगायचा होता, या जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर जर शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल ती जगद्गुरु तुकोबारायांनी केली. अशी फसवीची कर्जमाफी नव्हती खरटे सर त्यांची. 50,000 आणि 1 लाख आणि त्याच्यासाठी काय कितीदा ते अंगठे लावून घ्यायलेत त्याला, जाऊ द्या बाजूला. सरसकट कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली. कीर्तनकारांनो तुकोबारायाची गरिबी सांगणं बस करा आता. तुम्ही रडू रडू लोकांना सांगायले अरे माझे जगद्गुरु तुकोबाराय एवढे श्रीमंत होते. या विश्वातली पहिली कर्जमाफी सरसकट करणारा माझा तुकोबाराय होते. आणि त्या तुकोबारायाची फक्त समाजाला आपण गरिबीच सांगायलो. जाऊ द्या महाराज, काळ बदलला, कालमान बदलला, काळानुसार माणसंही बदलली. एक दिवस असा आला तुकोबारायाच्याच घरामध्ये माय काहीच खायला नव्हतं दादा. थाप मार विठ्ठल विठ्ठल मला सांगा, जेव्हा तुकोबारायाच्या जीवनामध्ये 11 दारिद्र्य आलं, दादा विजयदादाच ना तुम्ही, मला सांगा ज्या लोकांची कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायांच्या कर्जमाफीमध्ये झाली होती बाळासाहेब, त्या लोकांनी भीमराव महाराज उग पाहिली शेर आस्तेर वगैरे हे समजते तुम्हाला, आपण खेड्यातले सर्व लोक आहेत होय महाराज. उग पाहिली जरी अन्न जगद्गुरु तुकोबारायाच्या घरी जरी या समाजातील लोकांना आणून दिलं असतं तर तुकोबारायाची पत्नी अन्न करता मेली असती का?
स्त्री एकांना करता मेली. दुष्काळ पडला, लिको कमी करा थोडा. दुष्काळ पडला महाराज. दुष्काळ पडल्याच्या नंतर महाराजांचाच अभंग आहे. दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान. स्त्री एकांना करता मेली. महाराज अहो ज्या माणसानं होतं नव्हतं ते लोकांना वाटून टाकलं. कर्जकथाच्या वया इंद्राणीच्या डोहात देऊन बुडवल्या. एवढं त्या माणसाने आपल्याला दिल्याच्या नंतर त्या माणसाच्या जीवनामध्ये वाईट दिवस आल्याच्या नंतर कुणीतरी त्यांच्या मदतीला धावून जायला पाहिजे होतं ना दादा. गेले नाही महाराज, गेले नाही. आमचे गजानंदाजी मला म्हणतात की महाराज लोक लयच बदमाश आहेत. त्यांना म्हणत असतो दाजी लोक काय आपल्याच जमान्यात बदमाश नाहीत. तुकोबरायच्या काळापासून माय लोक बदमाश आहेत. अहो एवढी बदमाशकी त्या काळात लोकांनी केली. ज्या महात्म्याने कर्जमाफी केली होतं नव्हतं ते सगळं समाजाला देऊन टाकलं. सगळं समाजाला दान केलं. या समाजातल्या एका सुद्धा माणसाने महाराज तुकोबरायला मदत करण्यासाठी गेले नाही. मग मला महाराज मी उगा याच्यासारखा छोटा लहान होतो तेव्हा माझ्या लहानपणी टीव्हीवर एक बातमी यायची. त्या बातमीचं नाव होतं दादा आमची माती आणि आमची. तुमच्या लहानपणी होती का? मला वाटलं माझ्याच लहानपणी होती काय की आमची माती आणि आमची माणसं. मला थोडं इचकायची सवय असल्यामुळं उगा ती मालिका पाहत असताना मी माझ्या सवंगड्याला म्हणायचो की या मालिकेचा नेमका अर्थ काय होते. आमच्या काकाला एका दिवशी म्हणलो प्रताप काकाला मी लहान होतो छोटा माझा लहानपणापासूनच थोडा स्वभावच आहे मला. थोडा स्वभावच आहे. एखाद्या गोष्टीला स्पर्श केला की त्याचा आतमध्ये शिरायची सवयच आहे. शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा इकडे आल्यापासून इकडलं सुद्धा असेल. काका म्हणले बसणं उघड गुणानं लागली मालिका पाहून घ्यावं आपण आपली. पण या मालिकेचा अर्थ दादा मला जेव्हा संत साहित्याचा अभ्यास करायला लागलो ना तेव्हा समजला माणसं आपलीच असतात. माती करणारेही आपलेच असतात. विठ्ठल विठ्ठल हा जगद्गुरु तुकोबरायाचा अधिकार आहे. एवढ्या ताकदीचा महात्मा असणारा जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरायाचा आज सेवेकरता निवडलेला अभंग आहे महाराज. हा तुकोबरायाचा अधिकार तुम्हाला सांगितला. तुकोबरायाच्या धर्मपत्नीचा अधिकार तुम्हाला सांगायचा महाराज. उगल लोक तीही वेगळ्या पद्धतीने सांगतात की तुकाराम महाराजाची पत्नी लयच भांडकुदळ होती म्हणतात. सांगतात की नाही लोक. तुकाराम महाराजाची पत्नी भांडकुदळ नव्हती महाराज. तुकाराम महाराजाच्या पत्नीचा अधिकार महाराज आमचे तुकोबराय सकाळी उठावं काकडा आरती करावं भगवंताची सेवा केल्याच्या नंतर गळ्यामध्ये विणा टाकावा हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात. कधी भामचंद्र डोंगरावर जावं कधी बोराड्या डोंगरावर जावं. मग आमच्या आई साहेब सकाळी उठायच्या देहूच्या वेशीवर यायचं. इंद्रायणी नदी पार करायची. रस्ते लागतात महाराज तिथं 4. चौपुली आहे ना आता सुद्धा चौपुली आहे माऊली. कधी देऊला गेले तर तुम्ही बघा डोंगराकडे आपण भामचंद्र बोराडा डोंगराकडे जातो असताना. आता प्रश्न हा आहे आई साहेबांचा अधिकार तुम्हाला सांगतोय तुकोबरायांचा तर अधिकार आपण पाहिलाच. ठरलेलं नसायचं तुकोबरायचं. तुकोबराय काय असं काय सांगून जायचे का आई साहेबांना? बाळासाहेब सांगून जायचे का? अजिबात नाही. बरं फोनही नव्हता त्या काळात. नाहीतर तुकोबरायांनी डायरेक्ट 1 2 3 स्टार्ट इलेक्ट्रिक फोन केला असता. हॅलो तुकाराम महाराज आज या डोंगरावर गेलो नाही महाराज. मंडळी सांगतात की तुकाराम महाराजाची पत्नी लय भांडायची. तुकाराम महाराजाला भांडायची नाही महाराज. भांडायची पण देवाला भांडायची महाराजांना नाही भांडायची. मग त्या वेशीवर त्या चौफुलीवर आल्याच्या नंतर
आई साहेबांना आपला कान रस्त्याला लावायचा, रस्त्याला कान लावायचा. समजा या साईडच्या जर रस्त्यानं जगद्गुरु तुकोबराय भजन करत करत जर भामचंद्र डोंगरावर गेले असतील आणि आई साहेबांनी बोराडे डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याला जर कान लावला असेल, त्या रस्त्याला महाराज कुठलाच ध्वनी येत नव्हता, कुठलाच ध्वनी येत नव्हता. आणि जेव्हा जो बाजूचा रस्ता होता त्या रस्त्यानं तुकोबराय मार्गक्रमण करत पांडुरंग हरी असं भजन करत ज्या रस्त्याने जगद्गुरु तुकोबराय गेले असतील, त्या रस्त्याला जेव्हा आई साहेबांनी कान लावल्याच्या नंतर महाराज जिथं तुकोबरायांचे पावलं उमटलेली आहेत त्या पावलामधनं विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा आणि तो आवाज आई साहेबाला ऐकायला यायचा. एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबरायाच्या पत्नीचा होता. महाराज विठ्ठल विठ्ठल तरुण महाराज म्हणून आम्ही महाराजाला बोलवलं. महाराज काहीतरी आम्हाला वेगळं सांग, जे सांगतोय ते वेगळं सांगतोय बाकीच्या लोकांपेक्षा. दादा तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा मिळेल, पण कीर्तनाची परंपरा वेगळी आहे महाराज. उगाच एकदम 100% साईट नाही सोडायची. काळमानानुसार वेळमानानुसार माणसाने अपडेट झालंच पाहिजे. शिकलेला माणूस आहे दादा, MSc BEd आहे मी, सायन्सचा माणूस आहे. अपडेट झालं पाहिजे. नाही अपडेट झाल्याच्या नंतर काय पंचायत होते सांगतो दादा. यांच्या लहानपणी अँबॅसिडर गाडी आणि नोकियाचा मोबाईल एकेकाळी ब्रँड होता की नव्हता? ब्रँड होता. काळमानानुसार वेळमानानुसार नोकियाचा मोबाईल आणि अँबॅसिडर गाडीला स्वतःमध्ये बदल करता आले नाही, अपडेट होता आले नाही. जे की काळी ब्रँड असलेली गाडी आज भंगारमध्ये पडली की नाही? भंगारमध्ये पडली. महाराज कीर्तन परंपरा आमची खूप मोठी आहे. सेवेसी सांगितले करावे गा कामा, तेथे मी तुपणा कामाना. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी करायच्याच नाही म्हटलं. ऐशी परंपरा संताच्या घरची ही परंपरा आहे महाराज. इथं आल्याच्या नंतर खूप बंधनं असते, सोपं नसते महाराज. तुम्हाला वाटत असेल 2 तास बोलायला आणि 10-12 हजाराचं 5-7 हजाराचं पाकिट घेऊन लागायला यायला काय लागणार, पण नाही महाराज, लय अवघड आहे. पाण्यातला मासा वा दादा मानव तुम्हाला काय आवाज दिला. झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे, त्याशिवाय कळत नाही महाराज. तुम्हाला वाटतंय सोपं, पण सोपं नाही. इथं आल्याच्या नंतर जी संताच्या घरची परंपरा आहे त्या परंपरेनुसारच महाराजांना बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या बाजूला जायचं नाही. कुठं बी जावं, दिवसभर फिराव चराव, पण संध्याकाळच्या खुट्यावर येऊ. हो महाराज, उपदेश केला जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आणि आम्हाला, पण का उपदेश केला याची पूर्वपीठिका थोडीशी सांगतो मी तुम्हाला. आज जरी आपण पृथ्वी तलावरती जन्माला आलेला असेल, आज जरी तुम्ही अभिमृत्यू लोकांवर जन्माला आलेला असाल, पण जेव्हा तुम्ही आम्ही आईच्या पोटात होतो ना, तेव्हा एक करार केला, एका बॉन्डवर आपण सही केली होती महाराज. तो करार कुणासोबत? प्रत्येकाने केलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हीच केला असं नाही. हे उभं राहिलेल्यापासून तर कंबर बांधलेल्यापर्यंत प्रत्येकाने एक करार केलेला आहे. जेव्हा आईच्या पोटात आपण होतो ना, आजूबाजूला सगळी विष्ठा पडलेली होती, आजूबाजूला सगळं गरम वातावरण होतं, एसी नव्हती, कूलर नव्हती, पंखा नव्हता, फॅन नव्हता. आईनं जर काही आंबट पदार्थ गरम पदार्थ खाल्ल्याच्या नंतर माणसाचं शरीर भाजायचं, त्यावेळेस आपण एक करार केला होता. त्यावेळेस त्या गर्भात जेव्हा आपण आईच्या असतो ना, तेव्हा त्या गर्भातून आपण एक अर्ध हक्क भगवंताला दिलेली होती. त्या भगवंताला आपण म्हणायचो, एक वेळ कर याद तावे गळे,
आपण देवाला एक अर्थ हाक दिलेली आहे त्यावेळेस, हे देवा एक वेळ कर या दुःखा वेगळे. अरे देवा हे दुःख आता मला सोसणं झालं देवा, फक्त एकदा या दुःखातून मला बाहेर कर. देव म्हटला, हे बघा तुम्हाला या दुःखातून मी 101% मुक्ती देणार आहे, पण या दुःखातून बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात. त्यावेळेस आपला करार हा झालाय मगर सर, आठवी न हा माझा नवस रात्री ही दिवस पांडुरंगा. तेव्हा करार केला महाराज तुम्ही, आम्ही देवाला म्हटलो की देवा अरे एक वेळ फक्त मला या दुःखातून मुक्त कर. भगवान म्हणले काय हरकत नाही. बालासाहेब मामा काय हरकत नाही म्हणले, गणपत महाराज तुम्ही लय तरसायले, सोडून देतो तुम्हाला या दुःखातून. याच्या मोबदल्यात नेमके तुम्ही मला काय देणार आहात. भूगोल लोकावर कशाला घ्यावा, आपण आपल्यावरच घ्यावा महाराज. मी म्हटलो देवाला, देवा अरे फक्त एकदा या दुःखातून मला मुक्त कर, फक्त एकदा या आशापासातून मला मुक्त कर, या दुःखातून मला मुक्त कर. तू मुक्त केल्याच्या नंतर मी काय करल, आठवीन पाय हा माझा नवस. देवा मी तुझे पाय आठवील, देवा मी तुझं नामस्मरण करेल. हे भगवंता काळ नाही, वेळ नाही, काहीच नाही, रात्रंदिवस मी तुझं भजन करेल. देवाला दया आली माहित. देव खूप चतुर आहे आणि तेवढाच दयाळूही आहे. आपल्याला असं वाटतंय आपण भगवंताला फसवत आहे, पण अजिबात नाही. सोडून दिलं. आणि माणसाची जात एवढी बैमान दादा, आईच्या गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतरच बैमानकीला सुरुवात झाली. देव म्हटले, अरे बेटा आईच्या गर्भात असताना तू माझ्यासोबत एक करार केला होता. तू म्हटला होतास की देवा या दुःखातून मला मुक्त करा, आणि तुम्ही मला या दुःखातून मुक्त केल्याच्या नंतर मी तुमच्या नावाचं भजन करेल, तुमचं नामस्मरण करेल, पंढरीची वारी करेल, देहू आळंदीची वारी करेल. माणूस एवढा बैमान, देवाने म्हटल्याच्या नंतर जन्माला आलेलं जे बाळ लढतंय ना महाराज, देव विचारतय तू म्हटला होता ना भजन करेल. हे बाळ काय म्हणते, कवा. लहान बाळाचं कळते ना, केव केव म्हणजे कवा कवा. देवाने पुढचा प्रश्न केला, दादा तू म्हटला होता ना भजन करेल. जन्मल्या जन्मल्या माणूस म्हणते कवा. अरे तू म्हटला होता ना माऊलीच्या समाधी सोहळ्याला येईल. हा माणूस म्हणते कवा. तिथून बैमानकी सुरू झाली दादा. मग माणूस मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर विसरला तो जीव. जेव्हा तुकोबारायाकडे गेला आणि त्या तुकोबारायांनी त्यांना सांगितलं होतं की अरे बाबा तुझ्या जीवनामध्ये जे 18 विश्व दारिद्र्य आलेलं आहे, या पृथ्वी तलावरती कोरोना नावाची जी बिमारी आलेली आहे, या पृथ्वी तलावरती उन्हाळ्यात पावसाळा होतोय, या पृथ्वी तलावरती महाराज पुढचं बोलू का. सांगतो
विठ्ठल 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 वा भीमराव महाराज छान गायले. जुनं ते सोनच असते शेवटी, होय महाराज. म्हणजे बघा, घरेलू दृष्टांत देऊ ना आपण. या वर्षी केलेल्या लोणच्या पेक्षा मागच्या वर्षीचं लोणचं चांगलं लागते की नाही. तुम्ही तर रती महारथी आहातच, पण आमचे भीमराव महाराज सुद्धा. वा महाराज विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी बरोबर दिलंय, ज्या ठिकाणी म्हणायला पाहिजे त्या ठिकाणी म्हटले. पण मला हे सांगायचं होतं समोर की जेव्हा हा जीव तुकोबारायाकडे गेला आणि तुकोबारायाला सांगितलं की तुकाराम महाराज, अहो कुणाचंच वाईट नाही केलं तरी सुद्धा माझ्या जीवनात काय संकट येतंय. कुणाची सोयरीक नाही मोडली, कुणाचा धुर नाही फोडला. लय लोक डेंजर, कोणी कोणाची सोयरीक मोडणारे स्पेशलिस्ट असतात बरं का. तुमच्या इकडे नसतील पण आमच्या इकडे असतात. काहीच म्हणत नाहीत महाराज. त्याला फक्त माहित व्हावं मगर सर की अमुक अमुक माणसाच्या घरी पाहुणे येणार आहेत. त्याला रात्रभर झोप लागत नाही महाराज. अजिबात झोप लागत नाही. उगा तुम्हाला सांगतो, आता माझा सिनियर आमच्या NW कॉलेजचा सुद्धा ते डॉक्टर झालंय. आता त्याच्या दवाखान्यात एका दिवशी गेलो मी. गेल्याच्या नंतर महाराज एक पेशंट आला त्याच्याकडे. मला म्हणला, महाराज बसू द्या महाराज, ते कीर्तनात बसले हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना अजिबात काही नाही म्हणायचं, यांच्यासाठी सत्ता असतो. काय सांगत होतो पुरांनो मी. बरोबर, जाऊ द्या, काही जास्त घेणार नाही आता तुमच्यावर. महाराज मला म्हणे, गणपत महाराज हा जो पेशंट आलाय ना म्हणे, हा मागच्या 3 वर्षापासून माझ्या दवाखान्यात पेशंट येतोय म्हणे. एवढा 3 वर्षापासून हा पेशंट दवाखान्यात येतो, याला मोठी नेमकी खूप मोठी बिमारी झाली असेल. मी त्याला विचारलं, काय बिमारी, याला कोण मारला का, याला BP आहे का, याला शुगर आहे का, याला TB आहे का, हे आहे का, ते आहे का. आमचा डॉक्टर मित्र म्हटला, नाही महाराज ही बिमारी नाही, ती नाही पोरो. मग त्या पेशंटलाच मी विचारलं, बाबा तुम्हाला बिमारी काय. ते म्हणला, महाराज माझं पोटच दुखतंय म्हणला. तर ते पोट दुखतंय म्हटल्याच्या नंतर माझा स्वभाव थोडा भोळा आहे. मी म्हटलं, अरे रे म्हणलो, चांगले मालकरी दिसायले म्हणलो, मोठ्याच्या मण्याची माळ तुमच्या गळ्यामध्ये आहे, चांगला गंध लावलाय, तुमचं पोट कसं काय दुखायलंय. महाराज म्हणला, मी म्हणलो टेन्शन घेऊ नका बाबा, हे जो डॉक्टर आहे ना हा माझा मित्र आहे. तुम्ही 3 वर्षापासून परमनंट त्याचा ग्राहक झालेला आहात. आता आपण जरी पेशंट म्हणत असतो त्याच्या डॉक्टरसाठी तो ग्राहकच असतो ना. हो व्यवहाराच्या भाषेमध्ये मी तुमचं बिल याला निश्चित कमी करावं लागतो आणि मला थोडा इचकायचा स्वभाव आहे. त्यांना म्हटलो, बाबा तुमचं पोट नेमकं कधीपासून दुखतंय, तुमचं पोट नेमकं कधीपासून दुखतंय. ते म्हणला, 3 वर्षापासून दुखतंय. बरोबर, काय आंबट खाल्लं होतं का नाही, चिंबट खाल्लं होतं का नाही, शिळ खाल्लं होतं का नाही, पातळ खाल्लं होतं का नाही. मी हवालदिकच झालो ना. शिळ खाल्लं नाही, आंबट खाल्लं नाही, चिंबट खाल्लं नाही, नेमकं याचं पोट दुखायला तरी कसं. मी म्हटलो, चला बाबा तुम्हाला चहा पाजतो मी. आपल्याला थोडाच आपल्या खिशातल्या पैशाचा पाजायचा होता, लोकांचीच घ्यायची लोकांनाच द्यायची. महाराज चला म्हटलं, महाराज तुम्हाला चहा पाजतो. चहावरच्या दुकानावर गेल्याच्या नंतर त्यांना हळून विचारलं, मग आपल्याकडे कॅप्सूल सिरप वगैरे सगळंच असते. महाराज खरं इमानदारीनं सांगा म्हणलं, तुमचं पोट कधीपासून दुखते. खरं सांगू का म्हणे महाराज, खरं सांगू का. काय सांगावं म्हणे महाराज तुम्हाला. माझा बब्या आणि शेजाऱ्याचं पोरग दोघं सोबतच 12वीला होते. माझा बब्या नापास झाला आणि शेजाऱ्याच्या पोरांना 90% मार्क घेतले. तेव्हापासून माझ्या पोटात दुखायला. बरं महाराज, अजून महाराज तेव्हा थोडं कमी पोट दुखत होतं. अजून काय सांगावं म्हणले, माझ्या चुलत भावाकडे काहीच नव्हतं. रोज माझ्या रोजाने यायचं. पण काळमानानुसार वेळमानानुसार त्याला लक्ष्मी प्रसन्न झाली. आज त्यानं घर बांधलं. माझं अजून जास्त पोट दुखायला लागलं. मी म्हणलो, बाबा तुमचं पोट दुखायचं लय मोठं कारण आहे. MBBS नाही, MD नाही, कोणत्याही डॉक्टरकडे गेले तरी तुमचं पोट दुखायचं अजिबात राहत नाही.
या बिमारीला नाव एक आहे सल, दुसऱ्याचं चांगलं न झालेलं खपणं. असे लोक असतात दादा. मोबाईल कडे पाहू नका. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आपलं काम जिल्हा परिषदची शाळा. तुम्ही मला आले आले काय म्हणले 8 वाजता सुरू करा. 8 वाजता सुरू, 10च्या पुढे 1 मिनिट जाऊ द्यायचं नाही. कशासाठी जाऊ द्यायचं होय महाराज? चला महाराज, काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? आता कसं आहे महाराज, मला वय झालं, आता आठवण झालं. कौरक आठवावं वय, कौरक आठवावं. आता वय आहे माझं, ऐकायचं का माझं वय? आता भीमराव महाराज लोक म्हणतील महाराज आतापर्यंत लय चांगला बोलत होता, आज आपण वय सांगितल्याच्या नंतर पुरावे सोबत आहेत सगळे. माझं रनिंग वय फक्त 25 वर्ष आहे. माझं रनिंग वर्ष फक्त 25 वर्ष आहे. 36 एकर 35 गुंठ्याची पट्टी पाहिली दादा. लोक म्हणतात साळव्याचा महाराज लयच मिठू मिठू गोड बोलते रे पोपटासारखा. आणि होय माय महाराज लोकांना कुठं खोटं बोलायचं असते का? आणि महाराज एवढा मोठा दिसायला नाही काय, 25 वर्षाचा आहे काय? लोकांना भरोसा येईन म्हणून दादा, ज्ञानेश्वर दादा FTCचा झेरॉक्स आणि आधार कार्डाचा झेरॉक्स सोबतच घेऊन फिरायलो. हो अजून पुरावा द्यायचं का तुम्हाला? हे आमचे मगर सर बसले, त्यांचा वर्गणी आहे, विद्यार्थी आहे मी. आणि तुमच्या गावचा तो संतोष आहे ना, तो माझ्यापेक्षा 2 वर्गाने सिनियर आहे. माझ्या पुढचा जन्माची तारीख इथं घेतली तो 2 वर्षांना माझ्यापेक्षा मोठा आहे. जाऊ द्या महाराज, असं आहे. पण सांगायचं होतं मला तुम्हाला की हे जरी आज साध्य झालं असेल ना महाराज, याच्यासाठी लय भोगावं लागलं. सहजासहजी नाही मिळालं आम्हाला सुद्धा. सहजासहजी या जगाच्या पाठीवर कुठलीच गोष्ट मिळत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागते महाराज, तेव्हा कुठेतरी एखादी गोष्ट साध्य होत असते. असाध्य अशी गोष्ट जगाच्या पाठीवर पोरांना कुठलीच नाहीये, कुठलीच नाहीये. तुमचा मोठा भाऊ म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो, जीवनामध्ये तुम्ही एक तुमचं ध्येय ठरवा. ध्येय ठरवण्याच्या नंतर त्या ध्येयाच्या पाठीमागे तुम्ही प्रयत्न करत राहा. आज नाही उद्या यश तुम्हाला आणि मला नक्कीच मिळणार आहे. का मिळणार आहे? या आमच्या वारकरी संप्रदायाकडे, या आमच्या वारकरी संप्रदायाकडे आणि घ्या पुरावा. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हटले? धर्मा भाग्यवंत सत्यहारी कीर्तनाथ, सत्यहारी कीर्तनाथ, सत्यहारी कीर्तनाथ. जर का आपल्याकडे दृढ आत्मविश्वास नावाची जर गोष्ट आपल्याकडे असेल, उघडा जगद्गुरु तुकोबारायचा गाथा, कितीही गोष्ट अवघड असू द्या, कितीही कठीण असू द्या, लोकांना असाध्य वाटू द्या, पण माझे जगद्गुरु तुकोबाराय गाथेमध्ये उपदेश करतात तरुणांना, हे बघा तुम्हाला वाटत असेल संपूर्ण जगाला जरी ही गोष्ट असाध्य वाटत असेल, माझे तुकोबाराय लिहितात असाध्य साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. राहिलेच दादा 20 मिनिटं, आता कशाला प्रमाण देव? जेव्हा देवा वाटलं तेव्हा द्याही चांगलं देता जमल तेव्हा. असाध्य साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. या जगाच्या पाठीवर कुठलीच गोष्ट माया असाध्य नाही, ती साध्य होतच असते. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठं ह्या गोष्टी साध्य होत असतात. विठ्ठल विठ्ठल महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही इथं मृत्यू लोकावर जन्माच्या आल्याच्या नंतर आजपासून अगोदर तुम्ही काय केलं होतं महाराज आम्हाला काही माहिती नाही. आजपासून अगोदर तुम्ही काय केलं होतं आम्हाला काही माहित नाही. पण आज आता आणि या वेळेला ठरवा. माझ्या पदरचं नाही, या वारकरी संप्रदायातला जगमान्य संत मान्य संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश
होती नव्हती याला सुद्धा महत्व नाही. माझ्या पदरचं बोलत नाही दादा. हे पूर्ण होलसेल दुकानातला माल आहे, संतांच्या घरातला माल आहे. परमानाच्या व्यतिरिक्त एक शब्दही तुम्हाला आज बोललेला नाही महाराज. परमान देऊन तुम्हाला सांगायलोय, विसरून जा. मागच्या काळामध्ये तुम्ही आम्ही काय होतो मला सांगा. वाल्या कोळे एवढं तर पाप आपण केलं नसेल ना हो. करून करून किती पाप केलं असेल लोकांना. उगा 100-200 कोंबडे मारले असतील, पण तेवढं तर पाप नाही केलं ना. तेवढं पाप जाते. मी नाही सांगत. जळती दोषा दोषाचे डोंगर सुद्धा जळतात देवाच्या भगवंताच्या नावानं. बरं महाराज, तुम्ही सांगताय विठ्ठलाला भजा म्हणताय, पण आम्ही महाराज योग करू शकत नाही, याग करू शकत नाही. आणि माऊलीने तर स्पष्ट सांगून दिला, योग याग विधी येणे नोहे योग याग विधी येणं अजिबात सिद्ध होत नाही. पण त्याच हरिपाठातला एक पुरावा सांगतोय महाराज तुम्हाला. करताय ना, आज ठरवलं आजपासून करताय ना. तर महाराज म्हणतात ज्या पद्धतीचं तुम्ही प्रपंच करताय ना, हरिपाठातला पुरावा आहे, अवश्य द्या तुम्ही. ज्या पद्धतीनं तुम्ही प्रपंच करताय ना, रोज निशी करताय ना, त्या पद्धतीनं काय करा. सायासी करीसी प्रपंच दिननीसी हरिसी न भजसी खरुण्या गुणे. जेवढ्या सायासानं महाराज तुम्ही प्रपंच करतायत ना, संताचं प्रमाण आहे, संताचं प्रमाण. प्रपंच काही एकच दिवस करतो का आपण? रोज प्रपंच करतोय ना. सायासी करीशी प्रपंच दिन निसी हरिशी न भजती कवण्या गुणे. जेवढ्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय, पण तो प्रपंच तेवढा सायासानं करून देखील अधोराच राहतोय. तेवढ्या जर सायासानं जर तुम्ही परमार्थ केला ना महाराज, तर तुम्हाला देव भेटायची गरजच नाही. तुम्ही स्वतःच देव होता, माझ्या पदरचं नाही. देव पाहा वाया गेलो माझा मीचे देव झालो. विठोबा रखुमाई कशासाठी आले तुम्ही? काय आम्ही तुमचं गुत्त घेतलं, काय उक्त घेतलं? मला वाटलं 26 महाराजाची कीर्तन ऐकल्याच्या नंतर या लोकांना माहित असेल टाळ्या वाजवा विठोबा रुक्माईचं भजन करताना. चला करा हातवरी, हातवरी करा ना दादा. तुम्हाला जे पाहिजे ते देणार आहे बरं. उरलेल्या 3 मिनिटं 9 मिनिटांमध्ये बिलकुल देणार आहे. हातवरी करा. वा 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 वा. हातवरी केले ना, असेच हात तुम्ही वर राहू द्या. मी आता साडव्याला जाऊन येतो. वा सुंदर महाराज. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग.
कशाला म्हणावं महाराज, काय घेऊन देणं आपल्याला, आपण आपलं कीर्तन करावं, पाकिट खिशात घालावं, निघून जावं. होय बापू, आमचे भीमराव महाराज म्हणत असतील, काय नाही महाराज, तुमचाच आशीर्वाद आहे बरं. हे माणूस सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन कीर्तन करायचं तेव्हा माझ्या कीर्तनात होते तुम्ही, तर आज तुम्ही पाहिले महाराज. पुन्हा महाराज म्हणतात की बघ, काहीच योग करायची गरज नाही, विधी करायची गरज नाही, काहीच करायची नाही, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. भाव लागतोय. कसा भाव लागतोय सांगायचं का महाराज तुम्हाला?